हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग चौथा. स्वामी आपल्या कापड दुकानाची झाडलोट, स्वच्छता, सर्व कामं स्वतः करत असत. दुसऱ्या कुणाला करू देत नसत. सरलाताईंना देखील नाही. ते म्हणत, घरची सर्व कामं सरलाताईंनी करावी, दुकानची कामं मी करतो. तरी रोजचा दुकानाचा हिशोब लिहिणं, 2 वेळेला तास 2 तास दुकानात येऊन इतर मदत करणं, बँकेची कामं सरलाताई करत असत. काही वेळेला बिल वसुलीला देखील स्वामी सरलाताईंना पाठवत. आम्हाला याचं नवल वाटे. या वयात दोघांनी ही एवढी कष्टाची कामं का करायची? आपण त्यांना मदत करावी. पण ते स्वामींना मान्य नसे. ते म्हणत, जेनू काम तेनू ठाय, ज्याचं काम त्यानं करावं. मी उद्या तुमच्यासारखं इंजेक्शन द्यायला लागलो तर चालेल का? तेव्हा माझं काम मी करतो, तुम्ही बसा. तुम्ही झाडलोट करायला एखादा मुलगा का ठेवत नाही? माझा एक अज्ञानी प्रश्न. हल्ली मुलं मिळत नाहीत. स्वामी, माझ्या मोलकर्णीचा मुलगा आहे, त्याला मी रोज पाठवेन. तो हे सर्व काम करेल. मी सुचवलं. त्याप्रमाणे मुलाला पाठवण्याची व्यवस्था केली. 2-4 दिवसांनी मी चौकशी केल्यावर कळलं की तो मुलगा जाण्यापूर्वीच दुकानचं सर्व काम झाडलोट झालेली असते. माझ्या लक्षात आलं की स्वामींच्या मनातच नोकर ठेवायचं नाही आहे. मग मी तो विचार सोडून दिला. पुढे बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं की स्वामींचा भाव असा होता की आपण या दुकानचे नोकर असून इथं येणाऱ्या सर्वांची आपण सेवा करायची. तीच भूमिका सरलाताईंची आहे. त्यामुळे इतर कुणाला ते काम करू देत नसत. दुकानाची सर्व कामं स्वतःच करत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी शिष्यवर्गाकडून स्वामी गुरुपूजन स्वीकारत, पण लगेच दुकानात येऊन झाडू हातात घेत. एका संध्याकाळी मी दुकानात गेले तो सरलाताई उभ्या होत्या. स्वामी झाडू घेऊन साफसफाई करत होते. मी काही न बोलता नुसतीच उभी राहिले. ते काही मदत करू देणार नाही त्याची खात्री होती. काम संपवलं. हातपाय धुवून खुर्चीवर बसत स्वामी म्हणाले, सर्व भूमिका पार पाडतोय. मी काहीच न बोलता नुसतीच मान हलवली. 1976 रात्रीचं प्रवचन संपल्यावर स्वामींची धाकटी कन्या प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये निघाली. सरलाताई आणि मी बरोबर गेलो. रात्र उलटली. सकाळी ठरलं की सिझेरियन करायचं. मी दवाखान्यातून स्वामींच्या घरी त्यांना सांगायला गेले. स्वामी पूजा आवरून बसले होते. सोमवार दुकानाला सुट्टी. समोर तीर्थ ताम्हण घेऊन पाटावर बसले होते. मी म्हटलं, हॉस्पिटलमध्ये चला, तिचं ऑपरेशन करायचं ठरलंय. स्वामी शांतपणे म्हणाले, ठीक आहे, पण मी येण्याचं कारण काय? सरलाताई आहेत, त्या सही देतील. तुम्ही डॉक्टर तिथे आहातच, मी इथं आहे. मला काहीच बोलता येईना. मी हॉस्पिटलमध्ये गेले. ऑपरेशन सुरू झालं. बाळाचा जन्म झाला आणि आईनं श्वास थांबवला. मला धस्स झालं. डॉक्टरांची खटपट सुरू झाली. प्रथम रोग्याला पूर्ववत श्वसन करायला लावणं, मग ऑपरेशन पूर्ण करणं. परमेश्वर कृपेनं सर्व एकदाचं पार पडलं. माझ्या जीवात जीव आला. मी स्वतः डॉक्टर असून घाबरले, कारण हे अकल्पित घडलं होतं. तशी अपेक्षा अथवा शक्यता नव्हतीच. घरी जाऊन मी स्वामींना सर्व सांगितलं. स्वामी म्हणाले, तिला मृत्यूयोगच होता. परमेश्वरानं तिला वाचवलं. त्यावेळेला स्वामींच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं, पण आता लक्षात येतंय की संतांना देहानं कुठे जावं लागत नाही. बसल्या जागी नुसत्या संकल्पानं ते काहीही करू शकतात. पण शक्यतोवर ते परमेश्वराच्या कारभारात ढवळाढवळ करत नाहीत. क्वचितच आपल्या इच्छेचा, सामर्थ्याचा उपयोग करतात. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासोन जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. एका व्यक्तीनं स्वखर्चानं 3 दिवसात सहस्र भोजन घातलं आणि त्यासाठी 30-40 हजार रुपये खर्च केले, असं वृत्त स्वामींच्या कानावर आलं.
ते ऐकल्यावर स्वामी म्हणाले, आपल्या धर्मात अन्नदानाला विशेष महत्त्व आहे हे खरं, परंतु ज्यांच्याविषयी वैयक्तिक काही माहिती नाही अशा सहस्र मंडळींना एक दिवस भोजनाला बोलावून कोणतं पुण्य साधणार? त्यापेक्षा या पैशांचा उपयोग सद्ग्रंथांची छपाई करून ते अल्प किमतीत साधकांना देता आले तर त्या पैशांचा खरा उपयोग होईल. पण असं घडत नाही एवढं मात्र खरं. समाजात भाव पुष्कळ आहे, पण त्या भावाला नेमका मार्ग मिळत नाही आणि योग्य मार्गदर्शन करणारे कोणी भेटत नाहीत. जर कोणी सांगितलं तर त्याचं सम्यक ग्रहण बुद्धीला होत नाही. बहुतेक मंडळी ही गतानुगतिकच असतात. एकाच वेळी सहस्र मंडळींना भोजन देण्यापेक्षा रोज एखाद्या साधकाला आपल्याबरोबर घेऊन भोजन करणं हे मी जास्त पुण्यकारक समजतो आणि ह्याप्रमाणे यथाशक्ती आम्ही करण्याचा प्रयत्नही करतो. आज एवढंच. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.